नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, पावसाळ्याचे दिवस आहेत. या दिवसात आजार पसरत असतात आणि अस्वच्छता हे रोगराई पसरायचं प्रमुख कारण ठरू शकतं. हे लक्षात घेऊनच सर्वत्र नालेसफाई, गटारांची स्वच्छता यावरती शासनातर्फे लक्ष केंद्रित केलं जात आहे. पण नागरिकांची ही जबाबदारी तितकीच महत्त्वाची. आपणही प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळला, कचरा इतरत्र न टाकता कचरा पेटीतच टाकला तर स्वच्छता राखण्याचं काम सुकर होऊ शकतं. मागील आठवड्यात ठिकठिकाणी केलेल्या स्वच्छता कार्यांचा आढावा या वार्तापत्रात घेतोय. प्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवर. सुधारित नाशिक विकास आराखड्यामध्ये गोदावरी नदीकाठ सुशोभीकरणाचा नाशिक महानगरपालिकेचा प्रस्ताव. नागपूर शहरातील कचरा व्यवस्थापन यंत्रणा अधिक प्रभावी व्हावी यासाठी कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवरती नागपूर महानगरपालिका जीपीएस यंत्रणा बसवणार. स्वच्छ भारत अभियानामध्ये मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा हागणदारी मुक्तीमध्ये प्रथम क्रमांकावरती. गडचिरोली जिल्ह्यातील 24 गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतनं वैयक्तिक शौचालयांचं होणार बांधकाम. आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई शहर हागणदारी मुक्त करण्याचा नवी मुंबई महानगरपालिकेचा संकल्प. सुधारित शहर विकास आराखड्याची प्रतीक्षा नाशिककरांना लागून राहिलेली असतानाच या आराखड्यामध्ये महानगरपालिकेचा गंगापूर रोडवरील गोदावरी नदीकाठच्या उत्तर बाजूचा हरित पट्टा सुशोभीकरणाचा प्रस्ताव शासनापुढे ठेवलाय. सदर प्रस्तावावरती मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. शहर विकास आराखडा मुख्यमंत्र्यांच्या दरबारी प्रलंबित असून त्याच्या मान्यतेची प्रतीक्षा केली जाते. सदर विकास आराखड्यासंबंधी मागील आठवड्यामध्येच मंत्रालयामध्ये एक बैठक झाली. यावेळी महापालिकेच्या वतीनं आयुक्त डॉ. गेडाम यांनी गोदाकाठ सुशोभीकरणाचा प्रस्ताव शासनाला सादर केला. गोदावरी नदीच्या उत्तर बाजूकडील फॉरेस्ट नर्सरी पुलापासून ते हनुमानवाडीपर्यंत एकूण 98 मीटर रुंदीचा परिसर सुशोभीकरणाचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये 24 मीटरचा रस्ता आहे. या भागामध्ये उद्यान, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक आदी प्रकल्प राबवण्याचं प्रस्तावित आहे. याशिवाय टाकळी रोडवरील संगमावरही हरित पट्ट्यामध्ये सुशोभीकरणाचा प्रस्ताव आहे. लक्ष्मीनारायण पुलाखालील मोकळ्या जागेचा इव्हेंट ग्राउंड म्हणून उपयोग करण्याचा प्रस्ताव शासनापुढे ठेवण्यात आलाय. सदर प्रस्तावाचा शहर विकास आराखड्यामध्ये अंतर्भाव करण्याची मागणी करण्यात आली असून त्यासाठी वेगळी अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रस्तावाबाबत हरकती आणि सूचना मागवल्या जाणार असून त्यानंतरच प्रस्तावावरती शिक्कामोर्तब होणार आहे. गोदावरी नदीकाठच्या उत्तरेकडील बाजूला गोदाकाठ सुशोभीकरणाअंतर्गत आणखी एक गोदा पार्कच विकसित होणार आहे. आता उत्तरेकडचा भाग सुशोभीकरणाचा प्रस्ताव आयुक्त डॉ. गेडाम यांनी शासनापुढे ठेवलेला आहे. नदीकाठच्या वर्तवली जाते. नागपूर शहरातील कचरा संकलन आणि त्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणा अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय. त्यानुसार घराघरातनं कचरा संकलन करणाऱ्या आणि कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थात जीपीएस यंत्रणा बसवण्याची तयारी सुरू आहे. ही जबाबदारी भारत संचार निगम लिमिटेड यांच्यावरती सोपवण्यात आली आहे. नुकतीच महापालिका मुख्यालयामध्ये बीएसएनएलतर्फे त्याचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी महापालिकेचे आयुक्त हडीकर, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानासाठी देशभरातील काही निवडक शहरांची निवड झाली आहे. यात नागपूरचाही समावेश आहे. या अंतर्गत शहरातील कचरा संकलन आणि त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा कार्यरत केली जाते. घराघरातनं कचरा संकलन आणि तो वाहून नेण्याची जबाबदारी असलेल्या वाहनांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा विकसित केली जाते. पहिल्या टप्प्यात कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवरती जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं ही जबाबदारी बीएसएनएलवरती सोपवली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातही कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवरती जीपीएस यंत्रणा बसवण्याचं प्रस्तावित आहे. बॅटरीद्वारे संचालित होणाऱ्या वाहनांवरती जीपीएस यंत्रणा लावण्यात येते. शहरातील कचरा संकलन करून तो भांडेवाडी इथे वाहून नेण्याची जबाबदारी कनक रिसोर्सेस कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. शहरातून रोज 900 टन कचरा संकलित होतो. हा कचरा वाहून नेण्यासाठी 240 गाड्यांचा वापर केला जातो. घराघरातनं कचरा संकलित करण्यासाठी लहान वाहनांचा वापर केला जातो. या वाहनांवरती जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे. परंतु ज्या वाहनामध्ये बॅटरी आहे अशाच वाहनांवरती ही यंत्रणा बसवणं शक्य आहे. मात्र घंटा गाडीवरती ही यंत्रणा लावता येणार नाही.
लातूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी आणि स्वच्छता विभागाअंतर्गत स्वच्छ भारत मिशन अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत 204 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत। मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्याचा हागणदारी मुक्तीमध्ये प्रथम क्रमांक लागलाय। लातूर जिल्ह्यात प्रारंभीच्या काळामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियानाअंतर्गत 2005 ते 2012 पर्यंत स्वच्छतेसंदर्भातील विविध उपक्रम राबवून ग्रामीण भागात स्वच्छता जपण्याचं काम जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता मिशन अंतर्गत करण्यात आलं। पुढे या अभियानामध्ये बदल होऊन 2012 ते 2014 या कालावधीमध्ये निर्मल भारत अभियान म्हणून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। तर 2 ऑक्टोबर 2014 पासून नरेंद्र मोदी यांनी मिशन स्वच्छ भारत ही मोहीम नव्यानं कार्यान्वित केली। या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालयाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान देऊन शौचालयाची कामं हाती घेतली गेली आहेत। तसंच ग्रामीण भागातील स्वच्छता जपण्यासाठी हागणदारी मुक्त चळवळ गतिमान झाली आहे। या चळवळीमध्ये जनसामान्यांचा सहभाग वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनानं ग्रामीण भागात स्वच्छता अभियान कार्यक्षमपणे राबवण्यासाठी प्रभात फेऱ्या, पथनाट्य, जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले। तसंच प्रबोधनात्मक प्रकाशित साहित्यही लोकांपर्यंत वाटण्यात आलंय। ग्रामीण भागातील नागरिकांनी आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी या स्वच्छतेचं महत्त्व ओळखून या अभियानामध्ये सहभाग घेतला। घरोघरी शौचालय ही संकल्पना राबवून नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा ही मानसिकता ग्रामीण भागातील नागरिकांची बनवली। त्याअंतर्गत नागरिकांनी टंचाईच्या काळातही घरोघरी शौचालयं बांधली। त्यामुळे जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींपैकी 204 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त करण्यात यश आलंय। परिणामी मराठवाड्याच्या तुलनेमध्ये लातूर जिल्हा आघाडीवरती आहे। गावं हागणदारी मुक्त करण्यासाठी केंद्र शासनानं 2014 पासून स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू केलं। या अभियानातनं निवड केलेल्या गावांमध्ये वैयक्तिक शौचालयाचं बांधकाम हाती घेण्यात आलंय। मात्र स्वच्छ भारत मिशनमधनं अनेक गरजू आणि पात्र गावांना मात्र वगळण्यात आलं। गडचिरोली जिल्ह्यातील अशा 24 गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतनं वैयक्तिक शौचालयाचं काम करण्यात येणार आहे। या संदर्भात शासनाकडून मान्यता मिळाली आहे। मजुरांच्या हाताला 100 दिवसांचं काम देणं हे मुख्य उद्दिष्ट रोजगार हमी योजनेचं आहे। शासनानं गतवर्षी सन 2015-16 पासून जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाला वैयक्तिक शौचालय निर्मितीचं उद्दिष्ट दिलं। सन 2015-16 आणि 2016-17 या 2 वर्षांसाठी शासनानं जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाला 24 गावात एकूण 6,876 शौचालयांचं उद्दिष्ट दिलं। यापैकी आतापर्यंत नरेगा विभागामार्फत जवळपास 100 शौचालयांचं बांधकाम पूर्ण झालंय। उर्वरित शौचालयांचं काम सध्या सुरू आहे। सन 2016-17 या वर्षात नरेगा विभागाला 24 गावांमध्ये एकूण 2,434 वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम करायचं आहे। पंचायत समिती स्तरावरनं गावांची निवड करून आराखडा तयार करण्यात आला। हा आराखडा जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला। या आराखड्याला मंजुरी मिळाली असल्यानं आता शौचालयांचं बांधकाम सुरू होणार आहे। यामध्ये एपीएल आणि बीपीएल धारक लाभार्थींचा समावेश असून त्यांना प्रति शौचालय 12,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे। नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबवलेल्या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून मेसेज शेल्टर असोसिएशन पुणे यांच्या समवेत वैयक्तिक शौचालय बांधण्याचा करारनामा करण्यात आला आहे। त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून झोपडपट्टी परिसरामध्ये उघड्यावरती शौच करणाऱ्या नागरिकांवरती कारवाई केली जाते। या करारानुसार बेलापूर परिसरातील रमाबाई आंबेडकर नगरातील 32 कुटुंबियांना शौचालयं बांधून दिली जात असून हे काम अंतिम टप्प्यात आलंय। ऐरोलीतील समतानगर इथे 108 कुटुंबियांना शौचालयं बांधून मिळणार आहेत। रबाळ येथील भीमनगर इथल्या 20 सामुदायिक शौचालयं बांधण्यात आली असून हा परिसर हागणदारी मुक्त झाला आहे। नागपूरमध्ये देखील स्वयंस्फूर्तीनं स्वच्छता अभियानं ठिकठिकाणी सुरू आहेत। नागपूर दूरदर्शन केंद्राचा एक वृत्तांत। नमस्कार, मी संजीवनी। स्वच्छ भारत म्हणजे स्वस्थ भारत हे समीकरण आता हल्ली सर्वांना पटू लागलेलं आहे।
आणि म्हणूनच आज आम्ही उत्तर नागपुरातील पाचपावली विभागातील नागपूर महानगरपालिकेच्या फायलेरिया विभागामध्ये बघण्यासाठी आलेलो आहोत की स्वच्छतेसाठी आणि स्वस्थ भारत राहावा किंवा स्वस्थ नागरिकांसाठी नागपूर महानगरपालिका कितपत तत्पर आहे आणि काय कार्य करीत असते याचा आढावा आज आम्ही घेतो आहे। प्रत्येक ऋतूमध्ये नवनवीन आजार जन्म घेत असतात। आता हल्ली पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे साचलेल्या पाण्यावर डासांचा प्रादुर्भाव वाढतो आहे। त्यातूनच डेंग्यू सारखे किंवा मलेरिया सारखे रोग पुढे येत असतात। परंतु नागपूर महानगरपालिकेचा हा जो विभाग आहे या विभागाचे कर्मचारी सदैव तत्पर असतात नागरिकांना त्यापासून दक्ष ठेवण्यासाठी। जाणून घेऊया त्यांचं आपण मत। मी कोमलकर हत्तीरोग निरीक्षक काशीनगर झोन येथे कार्यरत असून माझे सर्व कर्मचारी हत्तीरोगाबद्दल आणि मलेरिया फायलेरिया किंवा डेंग्यूबद्दल सतत कार्य करत राहतात आणि लोकांना जनजागृती करतात, घरोघरी जाऊन फवारणी करतात आणि पाणी वगैरे घरी जे साचलेले असते तिथले तपासणं करणं आणि पाण्यामध्ये जर टाके वगैरे असले तिथे गप्पी मासे सोडतो आम्ही आणि लोकांना जनजागृती करतो घरोघरी जाऊन। या विभागातील नगरसेवक बंडूजी तळवेकर हे आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांची कितपत काळजी घेत असतात याबद्दल आपण त्यांचं थोडं मत जाणून घेऊया। स्वस्थ नागपूर आणि सुंदर नागपूर याकरिता सगळ्यात महत्त्वाचा मोठा सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर हत्तीरोग फायलेरिया विभागातील आमच्या कर्मचाऱ्यांचा आहे। नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात मी आज जवळजवळ एक ज्येष्ठ नगरसेवक मी पाहतोय। आमच्या या फायलेरिया मलेरिया मधील जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी आपला अख्खा परिवार समजून त्यांना छोट्या छोट्या गोष्टीबद्दल ते मार्गदर्शन करतात। त्यांना जसा आपला हत्ती रोग आहे त्यांना तो कशामुळे होतो हा सगळा जनजागृतीचा कार्यक्रम जो करतोय तो आपलं कर्तव्य समजून करतात। त्यांच्यावर मला गर्व वाटतंय आणि परत एकदा मी सांगू इच्छितो की सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यांनी जो नारा दिलेला आहे स्वस्थ देश स्वस्थ भारत सुंदर भारत हा कुठेतरी सार्थक ठरलेला आहे। सुतिकागृह पाचपावली या ठिकाणच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी आपल्या समोर आहेत, आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांचं याबद्दलचं मत जाणून घेऊया। मी डॉक्टर छाया लांजेवार नागपूर महानगरपालिकेच्या पाचपावली सुतिकागृहाची प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून येथे कार्यरत आहे। मी एक प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि येथे येणाऱ्या पेशंट्सना आणि सर्व सामान्य लोकांना सुद्धा आपल्या प्रधानमंत्री साहेबांची जी स्वच्छ भारत अभियान जे आहे त्यात खरोखरच सर्वांचा हातभार खूप गरजेचा आहे, कारण आपली एक सामान्य नागरिक म्हणून खूप मोलाची भूमिका आहे। आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवू शकतो आणि आपण रोगमुक्त राहू शकतो। सारखं साध्या काळज्या घेतल्याने सुद्धा आपण दवाखान्याच्या चक्रा वाचवू शकतो, स्वतःचं आरोग्य व्यवस्थित ठेवू शकतो। उदाहरणार्थ आता पावसाळा सुरू झाला आहे, जागोजागी पाणी साचतं, उन्हाळ्यामध्ये कूलर्स आपल्याला अति आवश्यक आहे आणि त्यासाठी जे आपण पाणी कूलरमध्ये राहतं आपल्या ते आता आपल्याला त्या कूलर्सची गरज नाही। आपण
अनवधानाने ते पाणी काढायचं जर विसरलो तर त्या पाण्यामध्ये हमखास डास तयार होतात आणि हे डास मग कीटकजन्य आजार जे आहेत डासांपासून होणारे जे आजार आहेत मलेरिया डेंग्यू या सर्व आणि तसंच इव्हन या सगळ्या आजारांना निमंत्रण देतं आणि हे सगळे जीवघेणे आजार आहेत. आपण जर ह्या छोट्या छोट्या काळज्या जर घरगुती आपल्या लेवलला घेतल्या तर आपण या सर्व आजारांपासून वाचू शकतो. म्हणून मला लोकांना हेच सांगावंसं वाटतं माझ्या सगळ्या पेशंट्सना आणि जनरल पब्लिकलाही की घरगुती आपल्या परीने आपण जर काळजी घेतली तर आपण स्वच्छ भारत अभियानाला भरपूर मोलाची मदत करू शकतो. उदाहरणार्थ हे साचलेलं पाणी, नंतर जागोजागी कुठेही कचरा न फेकणं, ज्या कचऱ्यामध्ये सुद्धा माशा होतात, अन्नावर बसतात, तसंच साचणारं जर पाणी असेल आवारात सुद्धा ते पाणी सुद्धा साचणार नाही याची काळजी घ्यावी. उघड्यावरचं अन्न खाऊ नये. पाणी कुठलंही व्यवस्थित पावसाळ्यामध्ये स्पेशली गाळलेलं पाणी तरी कमीत कमी प्यावं आणि जर जिथे कुठे जास्त प्रमाणात हागवणीची वगैरे साथ दिसते तिथे त्या एरियातल्या लोकांनी उकळलेलं पाणी प्यावं. गाळून तर घ्यावंच पण उकळूनही घ्यावं. म्हणजे आपल्या लेव्हलला काही काळजी घेणं खूप गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये. साचलेलं पाणी जरूर नष्ट करा किंवा आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि जर आपण आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपण रोगमुक्त राहू, निरोगी राहू आणि आपला देश सुद्धा स्वस्थ राहील, अर्थातच सुंदर देश होईल. आणि म्हणूनच आपण आपल्या मोदीजींनी केलेल्या आवाहनाला आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि आपल्या देशाला आपल्याला स्वस्थ आणि सुंदर बनवायचं आहे. पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे पण तरी सुद्धा आपण इथे बघतो आहे की नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी अतिशय जोमानं आणि अगदी सकाळपासून ते इथे स्वच्छता मोहीम राबवतात आहे. मोहीम म्हणता येणार नाही, त्यांचं हे नित्य काम आहे आणि हे दररोज अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी स्वच्छता करीत असतात. स्वच्छ भारताचं स्वप्न हे फक्त आता स्वप्न राहिलेलं नाहीये तर हे आता प्रत्यक्षात उतरविण्याची आणि प्रत्यक्षात नागरिक सुद्धा हे स्वप्न आता बघू लागलेले आहेत. या परिसरातील नगरसेवक तसेच मनपाचे गटनेता बंडूजी तळवेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते जातीनं या ठिकाणी लक्ष देत असतात स्वच्छतेकडे. आज आपण त्यांचं स्वच्छतेबद्दलचं मत जाणून घेऊया. आज आमच्या या नागपूर शहरामध्ये सगळ्यात सुंदर असं कुठलं शहर असेल या अख्ख्या देशामध्ये तर नागपूर महानगरपालिका नागपूर शहर आहे. या अख्ख्या परिसरामध्ये आमचे जे या ठिकाणी स्वच्छतेकरिता स्वच्छता अभियान अंतर्गत या ठिकाणी अनेक आम्ही उपक्रम घेत आलेलो आहोत. तसेच या ठिकाणी ज्या महानगरपालिकेचे जे कर्मचारी अधिकारी वर्ग आहेत कर्मचारी आहेत ते अख्ख्या पावसाळ्यामध्ये आज पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये सुद्धा आमच्या महानगरपालिकेचे पूर्णच कर्मचारी या ठिकाणी हजर आहे आणि ते विशेष करून स्वच्छता अभियान आपला परिवार समजून या ठिकाणी काम करतात. त्याबद्दल मला त्यांचा गर्व आहे. या ठिकाणी आर्थिकरित्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी EWS म्हणजेच मनपानी वसाहत स्थापन केलेली आहे आणि आपण इथे बघू शकता की या ठिकाणी आपल्याला स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे असं इथल्या नागरिकांना कळवळून वाटतं आहे आणि म्हणूनच आपण इथल्या नागरिकांचं मत स्वच्छतेबद्दलचं जाणून घेऊया. मी या परिसरातली नागरिक आहे आणि जेव्हापासनं प्रधानमंत्री साहेबांनी ही स्वच्छता अभियान राबलेली आहे तेव्हापासनं माझ्या परिसरातले नगरसेवक बंडू तळवेकर आणि त्यांचे ते कर्मचारी महानगरपालिकेचे सकाळपासनं येतात आणि स्वच्छताकडे जास्तीत जास्त लक्ष देतात. तुम्ही नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणून इथे काम करत असता पण तरी सुद्धा स्वच्छतेबद्दल तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे? आमचं वैयक्तिक मत अभियान करून राहिले आहेत. आम्ही इथे काम करते महानगरपालिकामध्ये. बंडू तर्वेकर मेंबर आहेत ते आमच्याकडे लक्ष देते काम झालं नाही झालं हे आम्हाला पाहतात सांगतात का तुम्ही एरिया तुमचा साफ ठेवा बरोबर व्यवस्थित ठेवा तुमच्या शिकायत नाही आल्या पाहिजे असे हे आम्हाला सांगतात. देश स्वच्छ बनेल तर स्वस्थ बनेल आणि स्वस्थ बनेल तर मजबूत बनेल आणि नक्कीच भारत स्वच्छ आणि सुंदर देश होईल.
मंडळी, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी तुम्ही किंवा एखादी सामाजिक संस्था तुमच्या परिसरामध्ये स्वच्छतेचं कार्य हाती घेत असेल तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्याचा समावेश या वार्तापत्रामध्ये नक्की करू. आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. पुन्हा एकदा नजर टाकूया ठळक घडामोडींवरती. सुधारित नाशिक विकास आराखड्यामध्ये गोदावरी नदीकाठ सुशोभीकरणाचा नाशिक महानगरपालिकेचा प्रस्ताव. नागपूर शहरातील कचरा व्यवस्थापन यंत्रणा अधिक प्रभावी व्हावी यासाठी कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवरती नागपूर महानगरपालिका जीपीएस यंत्रणा बसवणार. स्वच्छ भारत अभियानामध्ये मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा हागणदारी मुक्तीमध्ये प्रथम क्रमांकावरती. गडचिरोली जिल्ह्यातील 24 गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतनं वैयक्तिक शौचालयांचं होणार बांधकाम. आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई शहर हागणदारी मुक्त करण्याचा नवी मुंबई महानगरपालिकेचा संकल्प. याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढील रविवारी सकाळी 9 वाजता. नमस्कार.